नमस्कार विद्यार्थी. नमस्कार विद्यार्थी. नमस्कार 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 मंडळी, कशा आहात? तर आज आम्ही दरवर्षीप्रमाणे गणपती मूर्ती खरेदी करण्याकरता आम्ही इथं आलेलो आहे. तर गेली 11 वर्ष झाली आम्ही या ठिकाणी विद्याधर भवनच्या इथं या ठिकाणी आम्ही गणपती खरेदी करतो. तर यांचे गणपतीचे मूर्ती पण छान असतात, कलर पण छान करतात आणि जसं आपल्याला हवं त्या पद्धतीने यांनी कलर आपल्याला बनवून देतात. तर आता आपण त्यांच्याकडून आपण पूर्णपणे ऐकून घेऊया की मूर्ती कशा बनवतात, काय करतात, किती वर्षापासून त्यांनी मूर्ती बनवत आहेत. तर याबद्दल आपण सगळं त्यांच्याबरोबर आपण चर्चा करू. नमस्कार. नमस्कार दादा. तर आता तुमच्या इथं कोणत्या ठिकाणी आपलं हे मूर्त्या बनवतात तुम्ही, किंवा ॲड्रेस कोणता आहे, रस्ता कोणता आहे, आपलं नाव काय, याच्याबद्दल जरा आपल्या सगळ्या लोकांना तुम्ही जरा माहिती जरा सांगा. नमस्कार दादा. माझं नाव विद्याधर कुंभार आहे. मी राहणार नुनेमध्ये. सातारा तालुक्यातील नुने गाव माझे आहे. नुने महाबळेश्वर रस्त्याला जैन गणेश आर्ट म्हणून माझं स्टॉल आहे. मी स्वतः मूर्त्या बनवतो. मी POPच्या मूर्त्या बनवतो आणि हे आमची साधारण 4थी किंवा 5वी पिढी असेल. माझ्या माहितीप्रमाणे 4थी 5वी पिढी आहे. 4-5 पिढी आमचा हा कंटिन्यू व्यवसाय चालू झालेला आहे. तर सर्वात सुरुवात आमच्या इथं चालू झाली त्यावेळेस 100 मूर्त्यापासून चालू केले होते. आता कमी कमी माझ्यापाशी 1501 मूर्ती आहे. माझ्यापाशी कंटिन्यू गिरायक आहे. एकदा जर नवीन गिरायक आलं तर ते पुन्हा माझ्यापासून जात नाही. पण माझं जे जुनं गिरायक आहे ते माझ्यापासून अजून तुटलेलं नाही. फक्त माझ्यापाशी दरवर्षीप्रमाणे माझ्यापाशी नवीन नवीन गिरायक वाढत जातात. कारण ह्याचप्रमाणे आता तुम्ही इथं पण बघा त्या मूर्तीला किती फिनिशिंग दिलेलं आहे, किती फिनिशिंग दिलेलं आहे बघा. त्यामुळं गिरायक असं माझ्यापासून हलतच नाही. त्यामध्ये डोळ्यांचं काम बघा, रेखीव काम बघा, फिनिशिंग बघा, पेंटिंगचं काम बघा. त्याचप्रमाणे हे 5 फुटी गवळ सुद्धा केलेलं आहे मी. आणि माझ्याकडे मूर्ती कमीत कमी लहानात लहान 100 रुपयापासून ते जवळजवळ 40-25 हजारापर्यंत माझे 12 फुटापर्यंत मूर्ती आहेत माझ्यापाशी. माझ्यापाशी मंदिराच्या सुद्धा मूर्ती आहेत, घरगुती मूर्ती आहेत आणि शक्यतो गिरायक असं मागवले जात नाही माझ्यापासून. प्रत्येक कस्टमरांना यांनी ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं मूर्त्या ह्या बनवून कलर त्या पद्धतीने करून विद्याधर भाऊ हे देत असतात. असं बरोबर आहे. तुम्ही हे फक्त तुम्ही तुमच्या पुरतं बघितलं. तुम्ही 11 वर्ष माझ्याकडे तुम्ही ज्याप्रमाणे चेंज पाहिजे त्याप्रमाणे मी तुम्हाला चेंज करून दिलेलं आहे. कस्टमरला पण येऊ दे, कस्टमरला कुठलेही असू दे, कुठला जण पसंत पाहिजे त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यापासून बुकिंग करतो. आणि खरोखर सांगायचं म्हणलं ना तर माझ्या ज्या मूर्त्या कच्च्या असतात त्या पद्धतीनं कच्च्या मूर्ती माझ्याकडे बुकिंग होतात. पण कस्टमर असं बोललं जातं की पण तुमच्यापाशी आज आम्हाला मूर्ती मिळत नाहीत, तुमची इतकं छान पेंटिंग आहे, किंमत पण वाजवी दरात आहे. कारण जशी गरीबाला परवड अशा पद्धतीने आमच्याकडे किमती आहेत. त्यामुळे गरीबापासून गरीबापर्यंत त्या आपण म्हणजे तर काय हरकत मंडळापर्यंत सगळ्यांना सगळ्यांना. तर आता जसं विद्याधर भाऊ बोलले तसं ज्या मूर्त्या अजून कलर केलेल्या नाहीत त्या बघा, त्या सुद्धा मूर्त्यांना. तर विद्याधर भाऊ, आता म्हणजे तुम्ही मूर्त्या हे सकाळपासून संध्याकाळी किती वाजेपर्यंत मूर्त्या म्हणजे कलर वगैरे काम करताय? नाही, असं पाहिजे तुम्ही टायमिंग सांगू शकत नाही. कारण सकाळी माझं 8:30-9ला शॉप ओपन केलं तर सीझन जर गणपती जवळ येतात तसं रात्री 2, 2:30, 3, 3:30, 4 वाजता मी इथं थांबतो. शेवटच्या दिवशी तर मला पूर्ण नाईट मला लागते. पण ह्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग माझ्याकडे माझ्या पत्नीचा आहे. माझी पत्नी हा माझ्या खांद्याला खांदा देऊन साथ करते. त्याचप्रमाणे मुले सुद्धा माझे आहेत. मुले सुद्धा माझे मला पूर्ण साथ देत आहेत. त्याप्रमाणे आमच्याकडे कामगार आहेत. आमच्या ह्याच्यावरती म्हणजे कामगारांचं पण कुटुंब ह्यावरती चाललं जातं. आता तुम्ही तर माहिती आहे, तुम्ही तर दरवर्षी माझं कस्टमर आहे. 18 वर्ष झाले आम्ही तुमच्या जवळ गणपती आम्ही घेतोय. जसं गणपती आम्ही इथं येऊन म्हणजे आम्ही इचलकरंजीत येऊन सातारा स्थायिक झालो आणि इथं येऊन आम्ही जसं गणपती आम्ही घरी बसवायला सुरुवात केलं त्यापासून ते आज तागायत आम्ही मूर्त्या फक्त यांच्याकडून मूर्त्या आम्ही घेऊन जातोय. कारण आजपर्यंत कधी कुठल्या मूर्तीची तक्रार राहिली नाही, किंवा कलर कोणताही कुठल्या पद्धतीने आम्हाला कलर पाहिजे किंवा कसा पाहिजे तो कलर त्यांनी त्या पद्धतीने करून देतात. एखाद्या वेळेला जर मूर्ती जर एखाद्या वर्षी तयार असली आणि आम्हाला जर हा कलर नको त्या ठिकाणी जर दुसरा कलर करून द्या म्हटलं तरी सुद्धा त्यांनी ते ॲडजस्ट करून कलर करून देतात. तर ह्या बघा मूर्त्या अजून कलर केलेल्या नाहीत तरी सुद्धा ह्या सगळ्या बुकिंग झालेल्या आहेत. तर म्हणजे लोकांचा इतका विश्वास आहे की जी मूर्ती आहे अजून कलर करायचे आहेत, पण त्या सुद्धा मूर्त्या त्यांनी आता समोर पण तुम्हाला घेऊन दाखवतो. त्या साईडला पण यांचं दुकान आहे समोर, त्या साईडला पण आपण जाऊ नंतर. आणि त्या साईडला सुद्धा तिथं सुद्धा बनवलं जातं. तर तिथं सुद्धा डेकोरेशन वगैरे आहेत त्यांचे. तर ते आपण तिकडे त्या साईडला जाऊ. पण आता इथं सगळ्यात अँटिक पीस तुम्हाला दाखवायचं झालं
तर ही मूर्ती बघा, आल्याबरोबर ह्या वर्षी आम्हाला एकदम छान वाटली ही मूर्ती. पूर्णपणे असं संगमरवरी दगडासारखी अशी मूर्ती वाटते. इतकं फिनिशिंग आणि इतकं कलर त्यांनी छान केलेले आहेत. तर ह्या सुद्धा मूर्त्या बघा वरच्या. तर इथं सुद्धा एक उंदीर मामा धरून बसलेले आहेत. परत त्यानंतर शंट आहे, शंटावर बसलेला, सिंहासनावर बसलेला गणपती. परत त्यानंतर इथे विराजमान झालेले मांडीवरून बसलेले असे गणपती. बालाजी गणपती. त्यानंतर यांचे असे विविध प्रकार, म्हणजे प्रत्येक सणामध्ये आता ही गणपती सुद्धा केंद्राचे सुद्धा वेळेला गणपती सुद्धा आहेत. आणि त्यानंतर इथं बैल पण आहेत. आता इथं बघा, हा बैलावरती बैलगाडीवर बसलेला असा गणपती आहे, आरूढ झालेला. अशा पद्धतीनं हरतालिकेच्या मूर्त्या पण आहेत त्यांच्याकडं. तशाच त्या पद्धतीनं आता तुम्ही इथं पाहताय की गौरीची मूर्ती. तर गौरीची मूर्ती सुद्धा ह्या अशा पद्धतीने यांनी पूर्णपणे कलर करून ठेवलेले आहेत, पण अजून पूर्ण काम व्हायचं आहे. तर अशा पद्धतीने आहेत. तर विद्याधर भाऊ, ही मूर्ती कितीला तुम्ही म्हणजे विचार करता याची? त्याच्यात फुल बॉडी आहे. त्याच्यात 3-4 पार्ट मध्ये हे दिवाळी जाते, म्हणजे केली जाते. आणि त्या पद्धतीने आपल्या घरामध्ये तेव्हा सुद्धा आम्ही बॉक्स मध्ये दिलेल्या, बॉक्स मध्ये एकदम सुरक्षित मध्ये हे मूर्ती राहते. हा, म्हणजे सुट्टे होतात सगळे. सगळे भाग सुटे होतात, त्यामुळे घराचा अडचण होत नाही, काय नाही. वापरण्यासाठी चांगले आहे. आणि साडी नेसण्यासाठी खास दिलेला आहे. त्या प्रत्येक तिथं साडी नेसली जाते की आकर्षक मोठी बघितलं, म्हणजे साडी नेसल्यानंतर इतकी मोठी छान दिसते ना, की आपल्या डोळ्यांना पाणी आपल्याला चिपकार असते, इतकी मोठी छान कशी काय झाली. तर हिची किंमत आम्ही कस्टमर साधारण 12,000 ते 15,000 रुपये सांगतो. आणि त्या पद्धतीने 10,000 पावते आम्ही मूर्ती सुरक्षण देतो. म्हणजे जोडी मूर्ती असतात, जोडीचे आहे. आपल्याकडे हा बॉडी आहे, नुसते मुखवटे पण आहेत. मुखवटे 8 ते 10 प्रकारचे मुखवटे आहेत. आणि बॉडीमध्ये 5 फूट 3.5 फुटाचे 2 प्रकारचे आहेत. फायबर आणि पीओपी मध्ये दोन्ही प्रकारचे उपलब्ध आहेत आपल्याकडे. तर आता जे तुम्ही दर सांगितलं ते दर एका मूर्तीच्या जोडीचे नाही, जोडीचे. तर तुमचा मोबाईल नंबर पण सांगा, म्हणजे लोकांना जरी. माझा मोबाईल नंबर आहे 9921 036 082. हा व्हॉट्सअप नंबर आहे. आणि कॉलिंग नंबर 9588 47 02 63. ओके. तर या पद्धतीने आहेत. तर आता आपण पुढच्या वेळेला तिकडे पण जाऊया. तर आणखीन परत मंडळाचे पण कार्यकर्ते आलेले आहेत. नमस्कार. तर आता आपल्या ह्या भागातले गणपती वेळेगावचे आता गणपती शिवस्फूर्ती क्रीडा मंडळ वेळे, तर असं बुकिंग करायला आलेलं आहे. तर मंडळाची मूर्ती यांच्याकडे ठरवली. जयंत गणेश आर्ट्स म्हणजे दरवर्षी या भागातले जेवढे वेळे पंचक्रोशीतले किंवा मेढापर्यंत जेवढे मंडळ आहेत किंवा घरगुती गणपती ते जास्तीत जास्त करून यांच्याकडेच ठरवण्याचा प्रयत्न करतात. पण यांचं काम असतं ते एक सुबकता त्यांच्या कामामध्ये असते. त्याच्यामुळं त्यांनी निवडक मूर्त्या आणतात. निवडक मूर्त्या असतात आणि त्यांचे जे कस्टमर आहेत ते त्यांना धरून असतात. त्यामुळे निवडक त्यांना माहिती असतं की एवढा अंदाजे एवढा आपल्याला लागणार आहे, तेवढं त्या प्रकारे त्यांच्याकडे मूर्त्या असतात. मंडळाची मूर्ती देखील यांच्याकडे असते दरवर्षीप्रमाणे. आमचं मंडळ शिवस्फूर्ती क्रीडा मंडळ वेळी आम्हाला पोलीस स्टेशनचा एक म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्हाला एक पुरस्कार प्राप्त असतो की आमची मूर्ती पालखीतनं निघते. पालखीतनं निघते, त्यामुळे गुलाल विरहित, फटाके विरहित अशी मिरवणूक असते. आम्ही कोणत्याही प्रकारचे सजावट सोडून कोणत्याही प्रकारचं आणि पूजा आणि हे सोडून कुठल्याही प्रकारचं आणि पारंपरिक वाद्य सोडून कुठल्याही प्रकारचा साऊंडही लावत नाही. ह्या सगळ्या प्रकारचे आम्हाला पारितोषिक प्राप्त आहेत पोलीस स्टेशन कडून. आणि आमची मूर्ती देखील पालखीतनं निघते, त्यामुळे 2-2.25 फुटाची मूर्ती असते. दरवर्षी सालाबाद प्रमाणे आमची मूर्ती यांच्याकडेच असते. आणि आमच्या घरातल्या मूर्त्या देखील यांच्याकडे. आता आम्ही मंडळाची मूर्ती ठरवून गेलेलो आहे. आता आम्ही घरातल्या मूर्त्या ठरवण्यासाठी आलेलो आहे. त्याबद्दल तुमची आम्हाला गाठ पडली. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद. चांगल्या पद्धतीने आपण सांगितलं. ओके, धन्यवाद. ओके, थँक्यू. तर अशा पद्धतीनं आता तुम्ही जे बघितलं की आता रात्रीची वेळ आहे तरी सुद्धा लोक गणपती घेण्यासाठी आणि परत याच्यासाठी इथं या ठिकाणी येतच असतात. तर आम्ही सुद्धा तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं अजून आता आमचा हा व्हिडिओ झाल्यानंतर आता आम्ही इथं मूर्ती पसंत करायला सुरुवात करणार. तर त्या साईडला सुद्धा डेकोरेशन्स वगैरे आहेत, ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो त्या साईडला. तर अशा पद्धतीनं
आता जे तुम्हाला सांगितलं तर या अशा अजून कच्च्या मूर्त्या आहेत इथं. तर या कच्च्या मूर्त्या सुद्धा काही याच्यावरती सुद्धा लेबल लावलेले आहेत. तर या सुद्धा मूर्त्या आता कच्च्या स्वरूपामध्ये असतानाच मूर्त्या गेलेल्या आहेत. तर बघा, तर मूर्त्या छान आहेत त्यांच्या सगळ्या. आणि निवडतच मूर्त्या आणतात. बघा मूर्त्या अशा पद्धतीने ह्या सगळ्या लेबल वगैरे लावलेल्या आहेत सगळ्या. जवळजवळ इथं सुद्धा 7-8 गेले आहेत. म्हणजे अजून गणपती येण्याकरता कमीत कमी अजून एक 17 ते 18 दिवस शिल्लक असताना देखील मूर्त्या अजून यांच्यात काम चालू आहेत. आणि शिवाय लेबल लावून ठेवलेले आहेत, जे लोकांनी अगोदरच बुकिंग करून ठेवले आहेत सगळ्या. तर या अशा पद्धतीनं मंडळाच्या मूर्त्या सुद्धा इथं ठेवलेल्या आहेत. पण अजून दुसरीकडे सुद्धा यांच्या मूर्त्या आहेत. पण तिथले आता कामगार आता गेल्या नसल्यामुळं त्या मूर्त्या आपल्याला शूट करता आलेल्या नाहीत. तर त्यानंतर त्यांचेच गाववाले या ठिकाणी याच शेजारी जिथं गणपती आता बनवतात त्या ठिकाणी हे डेकोरेशन सुद्धा या ठिकाणी विक्रीला ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे डेकोरेशन म्हणजे घरगुती गणपती बसवण्याकरता छोटे छोटे आपल्याला मंडप तयारमध्ये इथं मिळतात. तर डेकोरेशनची फुलं वगैरे सगळीच आहेत या ठिकाणी. तर अवश्य इथं येऊन भेट द्या. नमस्कार, आपलं नाव सांगा. मुकुंद अशोक मोरे. तर मोरे साहेब आहेत. तर यांनी इथं या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे. जिथं आता बघितलं आपण की गणपती आता आपण तुम्हाला सगळं ते दाखवले मूर्त्या इथं तयार होतात किंवा बनवतात. तर अशाच पद्धतीने इथं शेजारी सुद्धा आपल्याला इथं हे ठेवलेले आहेत विक्रीसाठी. तसंच इथं डॉल्बीची सुद्धा इथे वेल्डिंगचे आहेत. तर ते सुद्धा आता इथे काम चालू आहे. तर अशा पद्धतीने ह्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला मूर्त्या वगैरे मिळतील. इथे येऊन तुम्ही पाहू शकता आणि घेऊ शकता. तर नमस्कार. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू.